गुड मॉर्निंग. आज घेऊन आलो नवीन ट्रेक आणि आज आम्ही जाणार आहेत चंदेरी ट्रेकवरती. तर इथे येण्यासाठी आपल्याला तामसई गावात इथे यायचं. इथे अशी पार्किंग आहे आणि या गाड्यावरती आपल्याला जायचं. मस्त इथे या दुकानात इथे 10 रुपयाला चहा भेटलाय कोराच्या. सांगितलं मुद्दाम. कसं वाटतंय? होत नाही. कसं वाटतंय चहा? आवडतोय का निषादला? नंदी बैल पाऊस पडेल का? नाही बोलतो. तर तामसई गावापर्यंत यायला 40 ते 45 मिनिटं लागतात पनवेलवरून. बघा हे गाव आहे. तिथून असं इथून पायवाट आहे. ह्या पायवाटने आल्यावर इथे असं चिन्ह आहे. मग हे चिन्ह फॉलो करत करत चालायचं पुढं. पायवाट पकडूनच राहायचं म्हणजे असं हरवणार नाही. 15 मिनिटापासून चालतोच आहे. जंगलामधून ट्रेक आहे. बाजूला एक डोंगर आहे. त्याच्या बाजूने जाऊन मग तिथे त्या चंदेरीच्या पायथ्याशी पोहोचू. पायवाट आहे ते आणि तिकडे वरती जायचं आपल्याला. रस्ते खूप ट्रिकी आहे. हरवायची शक्यता आहे. म्हणून पायवाट योग्य भेटेल ती पायवाट पकडून चला. हां आणि जागोजागी खुणा केल्यात त्यावर फक्त लक्ष द्या. आणि कोणी आधीचे जे आलेले त्यांनी अशी बॉटल उलटे ते फांद्यांमध्ये लावलेत. त्यावरून समजतं की आपण बरोबर रस्त्यावरती आहोत. त्यांची खून केलेली आहे असं इथं बांधलेलं आहे. हे असं बोलत होतो मी. चला तेव्हा तिथं दिलंय बघ वरती तिकडं. हा तिकडं वरती पण हा. तर मित्रांनो जंगलाच्या मधोमध आहे आम्ही आणि 2 डोंगरांच्या मध्ये आहे. तर इथे बघा इथं धबधबा दिसतोय सुकलेला आणि हकीक खाली दरी आहे. डोंगराच्या पर्यंत जावं. डोंगराच्या मागून आलोय आम्ही इथे इकडे. तरी अजून खूप लांब जायचं आहे. म्हणजे असं फिरून जावं लागणार तिकडे. कसं वाटतंय? म्हणजे पायथ्याशी यायलाच खूप वेळ लागतोय. खूप वेळ लागतोय. अजून पोहोचलो नाहीये. अजून पोचलो नाही. आता या खिंडीत पोचलो किंवा असं उभं चढण चालू तोपर्यंत असं नॉर्मल वर खाली. ते गडाच्या पायथ्याशी जायला किती वेळ अजून आपण किती वेळ झाला? 1.5 तास झाला आपण चालतोय. 1.5 तास आपण चालतच येतोय. त्याच्या पुढे अजून 15-20 मिनिटं मग एक खिंड लागते. या साईडला चढायला लागतं आपल्याला वरच्या दिशेने. आणि पलीकडनं एक रस्ता येतो तो बदलापूरकडनं येतो आणि हा रस्ता पनवेलकडनं येतो. असे 2 रस्ते एकत्र मिळतात. नंतर मग असं वर चढायला रस्ता आहे. बेसिकली आपण 2 डोंगर पार केले. हा आणि अजून एक आता बाजूचा हा आहे. अच्छा हा आपल्याला एक रस्ता लागेल. अच्छा मग आम्ही चंदेरीच्या पायथ्याशी पोहोचू. असे 2 डोंगर पार करावं लागतात. दम तर खूप लागतोय. जंगलामधून रस्ता आहे. कुठे जायचंय?
हा जो इथून रस्ता येतो हा पनवेलवरून येतो आणि हा जो रस्ता हा इथून समोर येतो हा बदलापूरवरून येतो. असे 2 वाट आहे गडावरती यायसाठी. तर आता इथून वाटतंय तर आता गडाच्या खिंड्याच्या इथं आलोय आपण. इथून आता सुरू करूया पुन्हा. आणि मच्छर तर खूप चावतायत. तर तुम्ही शक्यतो ओडोमॉस लावून या. थोडं थांबलं की मच्छर चावते, थोडं थांबलं की मच्छर चावते. मच्छरांनी पूर्ण फोडून काढले. तरी गडी खंबीर आहे. काय रे इथे बघ, बापरे. आई शपथ, इकडे बघ हे, बापरे. गवतात हा ना. अवघड आहे निषाद. हे बघा ते गाव किती लांब आहे. तिकडून असे हा एक डोंगर पार करून या डोंगरावर आला. आता इथून जायचं पुन्हा त्या डोंगरावरती. किती मोठं आहे, खूप लांब वाटते. ओके का आदित, काय बोलतो? झाले तुझे डोळे नॉर्मल झाले. घडी विश्रांती करत इथं आम्ही पुन्हा एकदा विश्रांतीला बसलोय. दमले तर आहे सगळे. दम लागतो ना रे सारखा का. आदित काय 5 मिनिटात आले. खोटारडे बोलतात, किती खोटं बोलतात. खोटं नाही करत, आपले खोटं. 5 मिनिटं करत अर्धा तास चालवलं आपल्याला. हा ना, नाही तर काय, अजून 5 मिनिटं बोलतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे लोक येऊन गेलेत आधी. ते माझ्यासोबत दुसऱ्यांदा करत आहेत. तिसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा अर्धा, दुसऱ्यांदा कंप्लीट आणि तिसऱ्यांदा हा. मी सांगणार आहे. आणि ते बघा त्याच्या मागे जो दिसतोय ना तो मलंगड आहे तिकडे. खाली चालला होता भाई. त्याला वाटलं संपलं ट्रेक. चाललंय नाराजूनवर. इकडच्या साईडला हे इथे गाव आहे आणि आम्ही आलो हे इथे, म्हणजे हे जवळ पडतं माझ्या मते. इथे बसायला जागा आहे, तिथे आम्ही बसून खाऊ. आम्ही चंदेरीच्या टोकाजवळ आले आणि आता इथून पुढे तसं राईट साईडने जायचं आपल्याला. हां, त्या साईडने. आणि पुढे एक मंदिर आहे, तिकडे थोडंसं विश्रांती करूया. आणि मग त्याच्या पुढे अजून एक स्पॉट आहे, तो थोडासा रिस्की आहे. तर जर रोप वगैरे लावले असतील आधीपासून तर आपण पुढे कंटिन्यू करूया, नाही तर मग इथनंच रिटर्न जाऊया. तेच सेफ्टी असेल तरच करूया, नाही तर जाऊया रिटर्न. हा, वारा किती मस्त येतोय, छान वाटतंय. हे इथे मंदिर आहे. आल्यावरती इथे एक मंदिर आहे देवीचं, आणि ते वरती एक आहे, तिथे पण आपण जाऊया. हे बघा इथे मंदिर आहे एक. पूर्ण अवस्था पूर्ण छान झाली. ते दिसतंय तिकडे सारखं थोडंसं ते वाला. हां, तो तिकडनं आपला जो रिस्की पॅच आहे तो चालू होतो. पण ह्याच्या आधी इकडे थोडंसं एक मंदिर लागतं, तिकडे आपण थोडा विश्रांती करूया. चालेल. इथे चालताना असं इशारगडचीच आठवण येते. हे इथे पाण्याची टाकी, पाण्याचे पाणी आहे का, पाणी चांगलं. या साईडला बसायला वगैरे केलं. साईडला एक मंदिर आहे, त्याचा टाइमपास करू, आराम करू, खाऊन घे का. आणि या साईडला पुढे परत एक पॅच आहे. जाऊ पुढे. हा एक अवघड पॅच आहे, इथून ही रस्सी पकडून जायचे. ही लावली आहे, त्याच्यामध्ये थांबी जायचं. तर हा एक की पॅच आहे. हा
अजून एका पॅचला आम्ही थांबलेलो आहे जे निशाद तुझं आता थांब एक मिनिट थांब. तर तिथून असं आलो, इथून आल्यानंतर असं इथून वरती जायचं आहे आणि इथून ही जी खाच आहे या इथून हा जरा अवघड पाठ बोलले जातात आणि इथून असं इथून वर जायचं आहे. मग हा जरा थोडासा अवघड आहे आणि इथे एक थोडा अवघड पॅच आहे या साईडला, थोडं तिथे सावकाश आहे. इथं रशी असेल तरच या, नाही तर येऊ नका. अबा हा दगड आहे ना, हा इथनं वर चढायला सुरुवात करे. या साईडनं रस्ता नाही, इकडे तर काहीच नाही इकडे तरी. आणि तिथे रशी होती आता म्हणून आम्ही येऊ शकलो. इथं पण आहे, त्यासाठी सांगतो रशी असेल तरच या, कारण ती खूप अवघड पॅच आहे. आम्ही रस्सी होती म्हणून आलो. शनिवार रविवारी ते असते, नाही तर येऊच नका, कॅन्सल करा तुमचा प्लॅन. खूप अवघड आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रकारे आमचा चंदेरी ट्रेक पूर्ण झालेला आहे. आता वाजलेला आहे 6. आम्ही पोचलेलो आहे, बघू शकता दमलेले फेस. निघूया आता, चला. या ठिकाणी आम्ही आमचा ट्रेक कंप्लीट केलाय आणि आता 1 पीस मध्ये घरी.